तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 13। तर सगळ्यात पहिले आपल्याला जेवढे व्हिडिओ दिलेले आहे यामध्ये संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। सर्व व्हिडिओ पाहून झाल्यानंतर बघा इथं टेस्ट युअर नॉलेजमध्ये आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे। तर नॉलेज चेक इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये 5 प्रश्न इथे दिलेला आहे। तर पहिला प्रश्न बघा, डॉक्युमेंटमध्ये फीडबॅक किंवा अतिरिक्त माहिती देण्यासाठी तुम्ही एम एस वर्डमध्ये कमेंट कशा प्रकारे टाकू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे टाकता येते बघा, तर राईट क्लिक ऑन द टेक्स्टवर क्लिक करा आणि चूज ॲट कमेंटवर क्लिक करायचं आहे। डॉक्युमेंटवर कोलॅबोरेट करताना चेंजेस ग्रुपमधील ॲक्सेप्ट पर्यायाचा उद्देश काय असते म्हणत आहे। तर याचा उद्देश काय असते बघा, तर डॉक्युमेंटमध्ये सुचवलेले बदल लागू करण्यासाठी याचा वापर होते। कंपेअर कमांड वापरताना ते तुम्हाला डॉक्युमेंटच्या 2 व्हर्जनमध्ये काय ओळखण्याची परवानगी देते म्हणत आहे। तर काय ओळखण्याची परवानगी देते बघा, तर याचं उत्तर डिफरन्सेस इन कंटेंट आहे। एम एस वर्डमध्ये तुम्हाला स्पेलिंग आणि ग्रामर ऑप्शन्स कुठे आढळेल म्हणत आहे। तर स्पेलिंग आणि ग्रामरचा ऑप्शन्स आपल्याला रिव्ह्यू टॅबमध्ये दिलेला आहे। एम एस वर्डला युजरला स्पेलिंग व ग्रामरसाठी डॉक्युमेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे प्रश्न झालेले आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये पुढचं याच्यातनी पाहून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे। त्यानंतर बघा सर्व व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला टेस्ट युअर नॉलेजमध्ये जायचं आहे पुन्हा दुसऱ्या, आणि त्याच्यामध्ये नॉलेज चेक दिलेला आहे अजून, आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर याच्यातसुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दर्शवते म्हणत आहे। तर याचं उत्तर पहिलंच आहे। एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे। तर त्यासाठी आपण झूम इन ऑप्शन्स वापरले जाते। टेक्स्टच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हणत आहे। तर आपल्याला सेंड बिहाइंड टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। बुकमार्कच्या बॉर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणती फीचर्स तुम्ही वापराल म्हणत आहे। तर याचं उत्तर बॉर्डर पेंटर आहे। तुमच्या मित्राला एम एस वर्डमध्ये बुकमार्क डिझाईन करायची इच्छा आहे, दिलेल्या पर्यायामधून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत करा म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे। त्यानंतर येस करा। त्यानंतर याच्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा, क्लायंटला कोणतीही डॉक्युमेंट सबमिट करण्यापूर्वी स्पेलिंग मिस्टेक तपासणे फार महत्त्वाचे आहे, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग मिस्टेक तपासा म्हणत आहे। तर त्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि ते स्पेलिंग आणि ग्रामरवर क्लिक करा। अशा प्रकारे आपलं ग्रामर चेक झालेलं आहे। ओके करायचं आहे आणि आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे, झालेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, टेम्पलेट्स आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ऑनलाईन टेम्पलेट बुकमार्क शोधा आणि क्रिएटिव्ह बुकमार्क टेम्पलेट निवडा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, सर्च फॉर टेम्पलेटमध्ये क्लिक करा आणि त्यातनी क्रिएट बुकमार्कवर क्लिक करायचं आहे आणि इथून क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्याला ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। बघा ॲटोमॅटिक सबमिट झालं। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर बघा सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 6 प्रश्न दिलेले आहेत। तर प्रोसीडवर क्लिक करा आणि ते स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहिला प्रश्न बघा, एम एस वर्डमध्ये तुमच्या रिपोर्टचे प्रूफ रीडिंग करताना तुम्ही त्याची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्रामरमधील एरर तपासण्याचे ठरवता। ग्रामर तपासण्यासाठी तुम्ही खालीपैकी कोणती स्टेप उचलले पाहिजे म्हणत आहे। तर यात कोणती स्टेप उचलली पाहिजे बघा, तर नेव्हिगेट टू द रिव्ह्यू टॅब आणि क्लिक ऑन स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करा। हँड रिटन नोट्ससह डॉक्युमेंटवर काम करताना कोणता ऑप्शन तुम्हाला इंक ॲटोमेशन न पाहता कंटेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर हाईड इंक आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, इमेज तपासा आणि खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या एम एस वर्ड फाईलमधील मजकुरावर नवीन टिप्पणी जोडण्यास मदत करते ते ओळखा म्हणत आहे। तर कोणता काय मदत करते बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, एम एस वर्डमध्ये बुकमार्क टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश ऑप्शन्स वापरा म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन वापरू शकतो आपण, तर शेप फिल आहे।
त्यानंतर नेक्स्ट पुस्तक वाचनाच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय आहे म्हणत आहे, तर याचा उद्देश काय आहे बघा, पान लक्षात ठेवण्यासाठी जिथे आपण ब्रेक घेतली आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणते डिझाईन बुकमार्क प्रदर्शित करतात ते ओळखा म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर गाईड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे, तर इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर सुरुवातीचा प्रश्न चालू करा. MS वर्ड डॉक्युमेंट ओपन करा आणि बुकमार्क टेक्स्ट एंटर करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप बोल्डचा वापर करून बोल्ड अप्लाय करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे विचारलेलं आपल्याला. तर स्टार्ट बटनावर जायचं आहे आणि स्टार्ट बटनावर गेल्यानंतर आपल्याला MS वर्ड इथून ओपन करा किंवा डायरेक्ट यामध्ये सर्च करायचं आहे. वर्ड ॲप्लिकेशन ओपन करा. सुरुवातीला ॲप्लिकेशन आलेलं आहे वर्डची, तिला क्लिक करून ओपन करायचं आहे. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्या इथून आणि त्यामध्ये बघा कोणतं नाव टाईप करा म्हणते, बुकमार्क. तर याच्यातनी आपल्याला बुकमार्क नाव टाईप करा अशा प्रकारे. त्यानंतर त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घ्या आणि इथून बोल्ड करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर रेक्टँगल नावाचा शेप घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर शेपवर जा आणि शेपवर गेल्यानंतर इथे रेक्टँगलमधून रेक्टँगल शेप घ्या आणि ड्रॅग करून ते आपल्याला अशा प्रकारे काढायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू कलरमध्ये बदला म्हणत आहे. तर ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं. अशा प्रकारे फॉन्ट कलरमध्ये जाऊन आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे. तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि यातून ब्लू कलर निवडायचा इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीप काम रीड ऑन टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 26 आणि फॉन्ट कलर ग्रीन करा म्हणत आहे. तर ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. फॉन्ट साईज आपल्याला 26 सांगितलेला आहे, तर फॉन्ट साईज 26 करा आणि कलर ग्रीन सांगितलेला आहे. तर कलरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून ग्रीन कलर इथून निवडायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डोंट फॉरगॉट टू बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून अंडरलाईन फॉर्मॅटिंग अप्लाय करा म्हणत आहे. तर ज्याला नावाला सांगितलं असेल त्या नावाला अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्याला इथून अंडरलाईन द्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओकेवर क्लिक करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि आपल्याला मार्क्ससुद्धा पूर्णपैकी पूर्ण मिळालेले आहे. त्यानंतर सेशन कॉम्प्लिशन टेस्ट सोडवायचा यामध्ये इथून स्टार्ट करा. तर 4 प्रश्न दिलेले आहेत यातनी. पहिला प्रश्न बघा. ग्राफिक प्रोग्रामचा वापर हा व्यावसायिक दिसणारे प्रकाशित डॉक्युमेंट तयार करणे, प्रतिमा निर्माण करणे व त्यांच्यात हवे ते बदल करणे आणि ग्राफिक शोधून ते समाविष्ट करणे यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. एका स्लाईडकडून पुढच्या स्लाईडकडे जाताना प्रेझेंटेशनची मांडणी कशी असावी हे दाखवण्यासाठी स्लाईड टेम्पलेट वापरता येऊ शकतात म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. असे प्रोग्राम जे आकर्षक बघताना मनोरंजक वाटतील अशी प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या दृश्य गोष्टी एकत्रित करतात त्यांना डॅशडॅश म्हणतात म्हणत आहे. तर त्याला प्रेझेंटेशन ग्राफिक्स म्हटले जाते. इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन ही डॅशडॅशची मालिका आहे म्हणत आहे. तर कशाची मालिका आहे बघा, तर स्लाईडची आहे. त्यानंतर सबमिट करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं कोर्स आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मिळालेला आहे आणि अशा प्रकारे आपलं इरा सेशन 13 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.